लोकसभा निवडणूक मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल। या महासंग्रामास आता उणे पुरे 75 दिवस बाकी आहेत। सलग 2 महाविजयानंतर भाजपनं सांगली लोकसभा मतदारसंघात नियोजनबद्ध व नव्यानं बांधणी सुरू केली। सन 2014चा धक्कादायक पराभव आणि 2019ला जागा सोडण्याची नामुष्की आलेल्या काँग्रेसनं पुढची निवडणूक काटेची होईल असा प्रयत्न करत शांतपणे जुळणी सुरू केली आणि निवडणूक आता तोंडावर आली तरी चित्र मात्र अस्पष्ट आहे। तर सांगली लोकसभा मतदारसंघातलं चित्र नेमकं काय आहे तेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके। शिवसेना आणि राष्ट्रवादी या राज्यातील प्रमुख पक्षात पडलेल्या उभ्या फुटीनंतर राज्यात होणारी ही पहिली मोठी निवडणूक आहे। जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची ताकद सध्या तरी मोठी आहे। शिवसेनेच्या शिंदे गटाचे बळ आमदार अनिल बाबर यांच्यामुळे अधिक आहे। अशा वेळी बेरीज वजाबाकीची नवी समीकरणं असतील। सांगली लोकसभा मतदारसंघात सलग 2 वेळा ऐतिहासिक विजयानंतर प्रचंड आत्मबळ वाढलेली भाजप विरुद्ध नव्याने अवसान आणत लढण्यास सज्ज झालेला काँग्रेस असा सरळ सामना येथे रंगणार आहे। राष्ट्रवादीनं मंथन बैठकांमध्ये सांगलीवर विचार केलेला नाही, त्या अर्थी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीसाठी इच्छुक नाहीत हे स्पष्ट झाले। भारत राष्ट्र समितीनं काही चेहरे पक्षात घेत बाहूंवर बेंडकोळ्या दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र तेलंगणा विधानसभेत पराभवानंतर त्यांचं अवसान गळाले। त्यामुळे सरळ लढतीत तिसरा पर्याय असेल का याबाबत सध्या साशंकता आहे। दुहेरी लढत होणं काँग्रेससाठी फायद्याचं ठरेल असे ढोबळ संकेत आहेत। तिरंगी लढत झाली तर भाजपला फायदा होऊ शकतो। त्यामुळे ऐनवेळी एमआयएमनं पत्ता ओपन केला तर आश्चर्य वाटायला नको अशी परिस्थिती आहे। मतांचं ध्रुवीकरण करून काँग्रेसची ताकद कमी करण्यासाठी हा डाव खेळला जाऊ शकतो असे आरोप याआधी झालेले आहेत। मतदारसंघात निवडणुकीचे स्थानिक मुद्दे कोणते आहेत ते बघूया। टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजनांच्या विस्तारीकरणाला मान्यता आणि राष्ट्रीय महामार्गाचं जाळं हे भाजपसाठी प्रमुख स्थानिक मुद्दे असणार आहेत। लटकलेले ड्रायपोर्ट आणि कौलापूर विमानतळ, औद्योगिक विस्तारीकरणाला बसलेली खीळ आदी मुद्द्यांवर विरोधक रान उठवणार आहेत। आता नेमका मतदारसंघातला काका पॅटर्न काय आहे? सांगली मतदारसंघात भाजपनं नियोजनबद्ध मांडणी सुरू केली। खासदार संजय काका पाटील पक्षातील नेत्यांशी 4.5 वर्ष संघर्ष करतील, मात्र शेवटच्या 4-6 महिन्यात सगळे पंक्चर्स काढण्याची कला त्यांना अवगत आहे। आधी आमदार गोपीचंद पडळकरांशी जुळवून घेतलं। राज्यातून आदेश आल्यानंतर कडेगाव आणि आटपाडींच्या देशमुखांची फार वळवळ होत नाही यावर त्यांचा विश्वास आहे। पालकमंत्री खाडे आणि आमदार गाडगीळ हे कट्टर भाजप नेते आहेत, त्यामुळे त्यांची बेरीजच गृहीत धरली जाते। उरला विषय विलासराव जगताप यांचा। जतमध्ये दुसऱ्या फळीत खासदार पाटील यांनी संपर्क वाढवत नवीन मांडणी केली। शिवाय लोकसभेला ताकद दाखवा आणि विधानसभेला दावा करा असा सरळ संदेश असल्यानं विधानसभेचे इच्छुक पहिला पक्ष मग उमेदवार या धोरणानं कामाला लागले आहे। आता विशाल पाटील यांची भूमिका काय बघूया। काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांनाच मिळेल असे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी जाहीर केले। ते जिल्ह्याचे आणि राज्याचे नेते, त्यामुळे फारशी उलथापालथ झाली नाही तर विशाल पाटीलच लढतील। ते सध्या सावध आहेत। त्यांना आधी वसंतदादा कारखान्याची निवडणूक निर्विघ्न पार पाडायचे, कारण पुढच्या संचालक मंडळाच्या काळातच हा कारखाना दत्त इंडियाकडून संचालक मंडळाच्या ताब्यात येणार आहे। ते जिल्ह्यात फिरतात, संपर्क वाढवलाय, मात्र संजय काकांनी एवढा वेग अजून त्यांनी पकडलेला नाही। राज्यातील बदललेल्या स्थितीत संजय पाटील यांची प्रामाणिक साथ विशाल यांना अपेक्षित आहे, त्यावर बरीच गणितं अवलंबून असतील। आता यामध्ये वरवरचे कोण आहेत आणि आतले कोण आहेत हे बघूया। सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार संजय पाटील विरुद्ध काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यात लढत होईल असं वरवरचं तरी चित्र दिसते। त्यात तिसरं नाव येतं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं।
आतील घडामोडी मात्र नव्या मांडणीचे संकेत देत आहे. भाजपकडून नव्या नावाची चाचपणी सुरू झाल्याचं चित्र समोर आणलं जाते. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जिल्हाभर फिरतायत. संजय काका नको असा सूर काही जण आळवत आहेत आणि तेच पुन्हा काकांसमवेत लाडू खात आहेत. काँग्रेसमध्ये विशाल पाटील यांच्याशिवाय अन्य नाव चर्चेत नाही. मात्र डॉक्टर जितेश कदम यांचे समर्थक भावी खासदार असा फलक लावून निराळे संकेत देऊ पाहतात. त्यामुळं वरवरचे आणि आतले रंग वेगवेगळे आहेत. त्यातून पण चंद्रहार पाटील यांचं आव्हान आहेच. चंद्रहार पाटील लोकसभा निवडणूक लढू इच्छितात. त्यांनी दंड थोपटले, मात्र त्यांना अद्याप पक्ष ठरवता आलेला नाही. सध्या ते जयंतरावांचे नेतृत्व मानतात. अजितदादा गटानेही त्यांना आमंत्रण दिलेलं आहे. मात्र दोघांकडेही लोकसभेचं तिकीट नाही. त्यामुळं पैलवानांची कोंडी झालेली आहे. बघूया, थोड्या दिवसातच हे सांगली लोकसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होईल.